नमस्कार मित्रांनो. आजचं मार्केट कसं होतं? पाहायला गेलं तर आजचं मार्केट ट्रेडरांसाठी खूप छान होतं. पण मध्ये मार्केटने खूप फसवण्याचा प्रयत्न केला. काल ज्याप्रमाणे अंदाज होता की मार्केट ओव्हर ओपन होण्याची शक्यता आहे. कारण बँक निफ्टी सुरुवातीला थोडी बेरीज दिसत होती. पण निफ्टी काल बुलिश दिसत होतं. भलेही निफ्टी खाली ओपन झालं असलं तरी त्याच्यात एंडला असं जाणवत होतं की निफ्टीमध्ये थोडी बुलिश पोझिशन बनताना दिसते. कारण काल टोटल निफ्टीने कन्सॉलिडेशन केलं. टोटल. आणि या कन्सॉलिडेशन नंतर निफ्टी वर किंवा खाली ज्या साईडला बाउन्स देईल त्या साईडला मोठा मूव्ह येण्याची पूर्ण शक्यता होती. आणि कालचं जे अडाणीचा मॅटर झाला त्या अडाणीच्या मॅटरमध्ये पूर्ण प्रयत्न केला गेला की निफ्टीला कोणत्याही प्रकारे वर खेचण्याचा, जेणेकरून अडाणीवर जे येणारं बर्डन आहे ते काही अंशी कमी होण्याचा प्रयत्न होईल. हां, आता अडाणीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर अडाणीचे जे पण स्टॉक आहेत ते पूर्णपणे वापस पहिल्या लेवलपर्यंत येतील अशी शक्यता खूप कमी आहे. जो पण आज बाउन्स आला तो खास बाउन्स याच्यासाठी होता की ज्यांनी ऑप्शनमध्ये ऑप्शनमध्ये ज्यांनी बेरिश पोझिशन बनवलेली एफ-एन-ओमध्ये, ते बेरिश पोझिशनला काउंटर करण्याचा प्रयत्न केला गेला, त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच्यामुळे त्यांचं जे स्टॉप लॉस हिट झालं किंवा त्यांना जे अनवाइंडिंग करायला लागली, त्यामुळे अडाणीच्या स्टॉकमध्ये आलेला हा बाउन्स होता. हा बाउन्स वापस सेल होईल, बाय होणार नाही आणि अडाणीचे जे पण स्टॉक असतील ते वरच्या लेवलला जाणार नाही. अडाणीची जी न्यूज आहे ती हिंडनबर्गच्या न्यूजपेक्षा गंभीर आहे, हे लक्षात घ्या. कारण अडाणींनी ज्या लेवलला अडाणीच्या स्टॉकमध्ये बाईंग झाली होती, जे आपले LIC असेल किंवा ज्या पण बाहेरनं त्यांना जे फंडिंग आलं होतं, ते जे स्टॉक होते ते चांगल्या लेवलला त्यांना पोझिशन मिळाल्यानंतर ते प्रॉफिटमध्ये आले होते. परंतु लक्षात घ्या ते सगळे स्टॉक आता बेरीज आहेत. त्यांचं जे प्रॉफिट आहे ते पूर्ण निघून गेलेले आणि या ठिकाणी जे पण अदर ट्रेडर आहेत त्यांनी पण आपल्या पोझिशन कट केलेले आहेत. त्यामुळे या जे फंड आहेत ते जेव्हा एक्झिट करायला जातील आपली पोझिशन, तर त्यांना एक्झिट करणं इतकं सोपं नाही आहे. सहज शक्य नाही आहे. कारण त्यांच्या एक्झिटमुळे जे होणारे प्रॉब्लेम आहेत, कारण त्यांनी जेव्हा एक्झिट करायला जाईल तो माल खरेदी कोण करेल? त्यांनी खरेदी केलेला माल ते विकायला जातील तर खरेदी करणारा आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात खरेदी करणारा माल नाही आहे, अवेलेबल नाही आहे, फंड अवेलेबल नाही आहे आणि त्यामुळे हे फंड फसलेले आहेत. अडाणीच्या ज्या पण स्टॉकमध्ये थोडीफार बाईंग आली ती न्यूट्रल होताना दिसते. अडाणीचे स्टॉक हे हाय व्हॉलटाईल स्टॉक आहेत, त्यामुळे या स्टॉकमध्ये नेहमी व्हॉलटिलिटी 1-2% नॉर्मल राहते. पण 20-22% जे स्टॉक पडले त्याच्यात 4-5% जे अप ट्रेंड आला ते नॉर्मल होता. परंतु जे स्टॉक एफ-एन-ओमध्ये नव्हते अशा स्टॉकमध्ये अप ट्रेंड नाही आला. त्याच्यात सेलिंगच झाली. कारण ज्यांच्या स्टॉकमध्ये थोडा अप ट्रेंड येताना दिसला ते एफ-एन-ओचे स्टॉक होते. हे लक्षात घ्या. गडबड करू नका. ह्या स्टॉकपासून थोडं दूर राहण्याचा प्रयत्न करा. आपल्याला मार्केटमध्ये पैसा कमवायचे आणि अशा कोणत्याही स्टॉकमध्ये पैसे कमवण्यासाठी जर तुम्ही गेलात न्यूज बेस्ड स्टॉकमध्ये तर तुम्ही अडकण्याची शक्यता जास्त आहे. आज आपण मार्केटवर चर्चा करूया. मी जे बँक निफ्टीमध्ये काल सांगितलं होतं की बँक निफ्टीचा हा बॉटम असण्याची शक्यता आहे काही दिवसापर्यंत. पण बँक निफ्टीला सस्टेन व्हायला पाहिजे. एक ठिकाण एक लेवलपर्यंत बँक निफ्टीला सस्टेन व्हायला पाहिजे. जे मी सांगितलं बँक निफ्टीमध्ये 50,700च्या वरच बुलिश ट्रेड बनतो. त्या प्रकारे 50,700ला या मोठ्या कॅन्डलने त्याने ब्रेक केलं. लक्षात घ्या. मोठ्या कॅन्डलनेच ब्रेक करावं लागतं, नाही तर ते सस्टेन होण्याची शक्यता खूप कमी राहते. मोठ्या कॅन्डलने ब्रेक केल्यानंतर इथं खूप कन्सॉलिडेशन झालं आणि त्याच्यानंतर 51,000 ते 50,950 या रेंजमध्ये मार्केटने खूप टाईम कन्सॉलिडेशन केलं. एवढं टाईम कन्सॉलिडेशन केलं की या कन्सॉलिडेशनमुळे बरेच लोकांचे स्टॉप लॉस हिट झाले. पण हा जो मूव्ह होता खालच्या साईडचा हा स्टॉप लॉस हंटिंग मूव्ह होता. कारण त्यावेळेस निफ्टी एक अप ट्रेंडमध्ये होती, एकदम ट्रेंडिंग होती आणि बँक निफ्टी ट्रेंडिंग होत नव्हती एवढ्या दिवस.
निफ्टी एकदम क्लिअर कट अप ट्रेंडमध्ये होती. याचा अर्थ सरळ होता की बँक निफ्टी कोणत्याही प्रकारे 51,060 वर सस्टेन झाली तर ती कोणत्याही परिस्थितीत 51,250 याला टच करेल. आता बँक निफ्टी 51,250 वर सस्टेन झाली पाहिजे. लक्षात घ्या. हा मेन हडल आहे बँक निफ्टीचा. बँक निफ्टीचा मेन हडल आहे आणि याच्यावर जेव्हा बँक निफ्टी सस्टेन होईल 15 मिनिटात चार्टमध्ये आपण पाहू. याच्यावर बँक निफ्टी कोणत्याही परिस्थितीत सस्टेन झाली पाहिजे. आता बँक निफ्टी परत खाली जाईल काही दिवसासाठी अशी पोझिशन दिसत नाही. परंतु हे सस्टेन जर झालं तर बँक निफ्टी 51,700 हा त्याचा फर्स्ट टार्गेट असेल आणि हाच त्याचा लास्ट टार्गेट असण्याची शक्यता आहे ह्या वीकमध्ये. 51,700 त्याच्यावर जर गेली तर सरळ 52,750 मध्ये थांबणारच नाही, ती सरळ वर जाईल. 51,700च्या वर 52,200ला जाईल. 52,250ला बँक निफ्टी जाईल. तिथपर्यंत याच्यावर बँक निफ्टी ह्या हप्त्यात जाईल असं मला वाटत नाही. कारण बँक निफ्टी ना जो इथं बँक निफ्टीने चांगल्या प्रकारे होल्ड केलेला आहे आणि बँक निफ्टी सेलिंग येते. हे जे सेलर आहेत ॲक्टिव्ह आहेत आणि जर याच्यावर बँक निफ्टी गेली 51,000 कमीत कमी 200 500 51,200ला सस्टेन झाले. 51,500 फर्स्ट टार्गेट आणि 51,700 सेकंड टार्गेट. 51,700 नंतर बँक निफ्टी वापस रिव्हर्स होऊन 51,260च्या आसपास बँक निफ्टीने एक्सपायरी द्यायला पाहिजे. ज्यांच्या पण या ठिकाणच्या पोझिशन आहेत त्या पोझिशन प्रॉफिटमध्ये आणि त्यांची जे प्रॉफिट आहे ते 51,700 पर्यंत कंटिन्यू राहील. 51,700च्या वर मार्केट जायला सुरुवात झाली तर ते लॉसमध्ये येतील आणि त्यामुळे ते जे कॉल रायटर आहेत ते आपल्या पोझिशनला हेज करण्याची शक्यता आहे आणि ते इथून त्यांना रिव्हर्स आणण्याची शक्यता आहे. त्यांचं जे मधलं जे पुट आणि कॉल रायटरचं जे मधलं ब्रिज राहील तर 51,200. 51,200च्या आसपास याची एक्सपायरी अपेक्षित आहे. आता उद्या सुट्टी, परवा सुट्टी, 2 दिवस सुट्टी, त्याच्यानंतरच आपल्याला कळेल मार्केट कशा प्रकारे रिॲक्ट करतं. त्याच्यानंतर निवडणुकीचे निकाल येतील आणि काल जे न्यूज दाखवली निवडणुकीमध्ये की BJPला खूप बहुमत येण्याची शक्यता आहे. कदाचित ही एक प्रकारची स्ट्रॅटजी होती. ह्याच्यात खरं काय खोटं काय नाही सांगता येत नाही. परंतु असं क्लिअर जाणवत होतं की या स्ट्रॅटजीशिवाय बँक निफ्टी अप करता येणं शक्य नव्हतं. त्याच्यात अडाणी आणि जे अमेरिकेकडनं जे थोडं हे सजेशन आलं, त्यांचं जे एक्सप्लेनेशन आलं त्याच्यामुळे थोडंफार फरक पडलेला. आता लक्षात घ्या निफ्टी आता जे ट्रेंडिंग आहे निफ्टी, लक्षात घ्या निफ्टी अगोदर ट्रेंडिंग अजिबात होत नव्हता. निफ्टी एकदम बेरिश होता. पहिल्यांदा निफ्टी ट्रेंडिंग झालेला आहे. याला IT सेक्टर आणि बँकने चांगल्या प्रकारे सगळ्या सेक्टरमध्ये आजकाल बाईंग होती आणि निफ्टी कोणत्याही परिस्थितीत 23,800च्या वर सस्टेन होणं गरजेचं होतं. पण निफ्टीचा जे मेन हडल आहे तो मेन हडल आहे 24,500च्या वर. 24,500च्या वर. आता निफ्टी इथून 24,000ला टच करेल. करेल म्हणजे करेल. आज नाही केलं तर उद्या करेल. पण 24,000ला निफ्टी टच करेल याची मला पूर्ण खात्री आहे. त्याच्यानंतर जे निफ्टीचं वरचा जो डाटा दिसतो मला माझ्या अंदाजानुसार 24,200 24,238 हां याच्यावर निफ्टी जाईल शक्यता कमी. 24,238 इथपर्यंत निफ्टी जायला पाहिजे. निफ्टीची एक्सपायरी 24,000च्या आसपास होण्याची शक्यता आहे. पण निफ्टीला वेळ आहे एक्सपायरला. निफ्टीची एक्सपायरी कालच झाली. बँक निफ्टीची एक्सपायरी जवळ आहे आणि ही लक्षात घ्या ह्या एक्सपायरीला ज्यांनी पण पोझिशन बनवली होती ते आपले पोझिशन वापस बनवतील पुढच्या एक्सपायरीला. लक्षात घ्या. त्यामुळे इथून मार्केट एकदम ट्रेंडिंग झालं, अप ट्रेंडला गेलं असं नाही. हा जो बाउन्स येणे अपेक्षित होतं हा बाउन्स आलेला आहे आज मार्केटमध्ये आणि हा बाउन्स योग्य वेळेला आलेला आहे. याच्यानंतर जे पण नवीन ट्रेडर आहेत, जे बाहेर बसलेले इन्व्हेस्टर आहेत ते याच्यामध्ये येण्याची शक्यता आहेत आणि त्यांच्यासाठी ही मार्केट ट्रेंडिंग होण्याची शक्यता आहे. मार्केट इथून सरळ वर जाणार नाही. मार्केट इथून वर जाईल, कन्सोलिडेशन करेल आणि मार्केट आपला लो परत
टेस्ट करायला येईल. याला 1 हप्ता लागेल, 2 हप्ता लागेल, पण मार्केट इथपर्यंत शक्यता जास्त आहे. त्यामुळे जे पण इन्व्हेस्टर असतील, त्यांना ज्या बाउन्समध्ये जे त्यांचे खराब असणारे क्वांटिटी आहेत, जे ट्रेड आहेत, खराब असणारे ज्या पोझिशन बनलेले आहेत, होल्डिंग पोझिशन, त्याच्यामधनं एक्झिट घेण्याला ही सुवर्ण संधी. या संधीनंतर मार्केटमध्ये तुम्ही तुमचे खराब जे शेअर आहेत ते काढून टाका आणि चांगल्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट करण्याची तुम्ही गरज आहे आता, कारण याच्यानंतर मार्केट खूप दिवस साईडवेज राहण्याची आहे. ओके, उद्या तुम्ही लक्षात घ्या 23,800च्या वर मार्केट जोपर्यंत आहे तोपर्यंत बुलिश ट्रेड बनवा. 23,000च्या खाली जर मार्केट राहिला, 23,800च्या खाली राहायला सुरुवात केली तर तुमचा हा ट्रेड बेरिश राहिला पाहिजे. 23,650 याच्यापेक्षा खाली जाईल पेक्षा नाही. पण मार्केट आहे, मार्केट सध्या न्यूज बेस चालू आहे, काहीही होऊ शकतं आणि मार्केट कोणत्याही साईडला. पण मार्केट कन्सोलिडेशन करून आलेले, त्याला किटकॅट बाउन्स अपेक्षित होता. या बाउन्सला उद्या वापस सस्टेन होण्यासाठी रनअप येतो की नाही हे पण पाहावं लागेल. ओके, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू. थँक्यू, टेक केअर, बाय बाय.